डेअरीतनी रांगा, रांगातनी किटल्या, किटल्यातनी दूध हाय भारीच ग, भारीच ग, भारीच ग. दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट, वर्षाला वेद. आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. कोंबड्याच्या आरवण्यानं ठरलं शंकर पार्वतीचं वास्तव्य. कोल्हापूर पासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर वसलेलं वडणगे गाव महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भक्तांनी गजबजून जातं. भगवान शंकर आणि पार्वतीची स्वतंत्र मंदिरं असलेलं महाराष्ट्रातील हे एकमेव गाव असल्याने आजपासून सुरू होणाऱ्या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी होते. करवीर महात्म्य ग्रंथात उल्लेख असलेलं हे पवित्र क्षेत्र इतिहास, श्रद्धा आणि दंतकथांनी नटलेलं आहे. वडणग्यातील शंकर पार्वती तलाव पूर्वी संबकेश्वर तळे म्हणून ओळखला जाणारा या यात्रेचं मुख्य आकर्षण आहे. भगवान शंकर इथं कसे स्थिरावले याबद्दल एक अनोखी आख्यायिका सांगितली जाते. पार्वतीने शंकराला विनंती केली की भक्तांना तारक मंत्राने आशीर्वाद द्या, परंतु शंकरांनी साक्षात अंबाबाई येथे वास्तव्यास आहे, मग जाण्याची गरज नाही असं उत्तर दिलं. पार्वतीला प्रचिती देण्यासाठी शंकराने मृत ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि अश्वमेध यज्ञाचं शवचितेवर ठेवण्याचा संकेत दिला. ब्रह्म वैदू पंचगंगे स्नान करून पूजा करताच मृत ब्राह्मणाच्या ठिकाणी विष्णू रूप प्रकट झालं. मात्र तिसरा प्रहर होताच भगवान शंकर जागे झाले आणि पार्वतीनं गावात स्वतंत्र धाव घेतली. त्याच वेळी कोंबडा आरवला आणि शंकर पार्वती यांचे वास्तव्य इथेच कायम झालं. वडणग्यातील शंकर आणि पार्वती मंदिराच्या मधोमध एक दुर्मिळ कोंबड्याचं शिल्प आहे, जो या दंतकथेचं प्रतीक मानलं जातं. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे विशेष अभिषेक होतो. शंकराच्या काळ्या पाषाणातील पिंडीभोवती अतिशय भव्य शिल्पकृती कोरल्या आहेत, तर 88 फूट उंचीच्या शिखरावर देवदेवतांच्या आणि संतांच्या अप्रतिम मूर्ती कोरलेल्या आहेत. महाशिवरात्रीला वडणगेत फुलांचा गंध, धुपाचा सुहास आणि मंत्रोच्चारांचा नाद घुमतो. मंदिरात श्रावण सोमवार, नवरात्र उत्सव, दीपोत्सव, कीर्तन, पारायण असे वर्षभर धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. गावातील बराले, माने, चेचर, संगपाळ, दिंडे, सासणे, जंगम या कुटुंबांना पालखीला खांदा देण्याचा मान असतो. आजपासून सुरू होणाऱ्या महाशिवरात्री यात्रेत श्रद्धा, भक्ती आणि दंतकथांचं अनोखं मिश्रण पाहायला मिळणार आहे. कोंबड्याच्या आरवण्याने कायम झालेल्या या पवित्र वास्तव्याला आज लाखो भाविक नतमस्तक होण्यासाठी दाखल होत आहेत. माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.